मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत महिलांना एकत्र आणणारा आनंदाचा उत्साहाचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू. आणि या हळदी कुंकवाला कोणता नाश्त्याचा मेनू करावा हे सुचत नाही. अशा वेळेस तुमची फजिती होऊ नये यासाठी मी वेगवेगळे नाश्त्याचे मेनू सांगणार आहे. तर आजचा आपला हा पहिला मेनू आहे, तो म्हणजे मंचुरियन भजी. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की ही मंचुरियन भजी गरमागरम कशी सर्व करायची, तर ही मंचुरियन भजी दोनदा तळता येतात. त्यामुळे तुम्ही एकदाच तळून ती सकाळीच बनवून तयार करून ठेवू शकता. आयते वेळी फक्त तुम्ही ती क्रिस्पी करून गरमागरम सर्व करू शकता. त्यामुळे तुमची फजिती होणार नाही. त्याचबरोबर खूप जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल ना, तरीही हा मेनू अगदी बेस्ट आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत हळदी कुंकवाच्या साठी. तुम्हाला खूप सारे नाश्त्याचे प्रकार पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण हळदी कुंकवासाठी आपल्या घरी आलेल्या मैत्रिणींना अगदी गरमागरम आणि अगदी वेगळा असा नाश्त्याचा प्रकार पाहत आहोत, तो म्हणजे कुरकुरीत मंचुरियन भजी. त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे हे अगदी सविस्तरपणे आपण पाहणार आहोत. हिवाळा आहे, खूप साऱ्या भाज्या मिळतात, त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये करणं देखील हे खूप सोपं काम होणार आहे. त्यासाठी सुरुवातीला खूप जास्त बारीक चिरून घेतलेला कोबी घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 गाजर छान असे बारीक कट करून घेतलेले आहे. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे, शिमला मिरची देखील कट करून घेतलेली आहे. त्यानंतर कांद्याची पात. हिवाळा आहे, खूप साऱ्या भाज्या मिळतात, त्यामुळे आपल्याला ही मंचुरियन भजी जास्त क्वांटिटीमध्ये करताना देखील काही अडचण येणार नाही. त्या दृष्टीने मी हा मेनू सिलेक्ट केलेला आहे. त्याचबरोबर खूप पौष्टिक अशी रेसिपी देखील आहे. खूप सारे बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेलं अद्रक घेतलेलं आहे. त्यानंतर खूप सारा बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे. या ठिकाणी लसूण आणि अद्रकचं प्रमाण थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये वापरा. त्याचबरोबर या ठिकाणी अगदी भाज्यांचं प्रमाण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर भाज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर नको आहे, त्यामुळे तुम्ही सर्व भाज्या आदल्या दिवशी चिरून ठेवल्या तरीही चालणार आहे. त्यामुळे तुमचं दुसऱ्या दिवशीचं काम सोपं होणार आहे. थोडं जास्त क्वांटिटीमध्ये जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा साखर घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण सॉस वापरणार आहोत आणि या सॉसमध्ये देखील मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मीठ वापरताना बेताचंच वापर. त्यानंतर रेड चिली सॉस टाकलेला आहे. साधारणतः 2 चमचे एवढा रेड चिली सॉस टाकलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. त्यानंतर सोया सॉस साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा एवढा टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण घेताना कॉर्नफ्लोअर तुम्हाला 2 चमचे घ्यायची, तर मैदा तुम्हाला 1 चमचा घ्यायचा आहे. 2:1 अशा पद्धतीचे प्रमाण तुम्हाला हे घ्यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सुरुवातीला जास्त तुम्ही कॉर्नफ्लोअर आणि मैदा यूज करू नका. तुमच्या भाज्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्यानुसार तुम्हाला हे प्रमाण कमी अधिक लागू शकतं. आता सुरुवातीला मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा टाकलेला होता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अंदाज घ्यायचा. जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा तुम्ही यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा ॲड करू शकता, परंतु यापेक्षा मात्र जास्त प्रमाण वापरू नका, कारण आपल्याला या भाज्यांमध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण कमी आणि भाज्यांचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. त्यामुळे 4 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा यापेक्षा जास्त वापरू नका. त्याचबरोबर हा मेनू घेताना तुम्हाला असं वाटत असेल की खूप साऱ्या भाज्या कट कराव्या लागणार आहे आणि हळदी कुंकवाच्या दिवशी तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तर कसं शक्य आहे, तर तुम्ही या सर्व भाज्या तुम्ही आदल्या दिवशीच कट करून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी फक्त तुम्हाला ही भजी तयार करायची. त्याचबरोबर तुम्ही ही भजी सकाळीच तयार करून ठेवू शकता आणि तुम्हाला ही बाहेरून क्रिस्पी आणि आतून तुम्हाला खूप सॉफ्ट अशी बनवायची आहे. त्यामुळे तुम्ही आयते वेळी फक्त पुन्हा एकदा तेलामध्ये टाकून ती क्रिस्पी कशी करून घ्यायची ती फक्त 5 मिनिटाचं काम आहे. हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. आता अगोदर आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा टाकला होता. हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स केलं. मिक्स करताना जास्त तुम्ही मिक्स करू नका, कारण आपल्या हाताच्या उष्णतेमुळे त्यामुळे पाणी सुटू शकतं. त्यामुळे जास्त तुम्हाला कॉर्नफ्लोअर आणि मैदा वापरावा लागेल. यासाठी हलक्या हाताने मिक्स करा. आणि हलकंसं मॉइश्चर मला आणखीन वाटत होतं, त्यामुळे पुन्हा एकदा 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा टाकलेली, म्हणजे एकूणच आपण 4 चमचे कॉर्नफ्लोअर
1 चमचा मैदा वापरलेला आहे. आता हलक्या हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर लगेचच आपल्याला याची मंचुरियन भजी करण्यासाठी घ्यायची आहे. कारण या भाज्या ज्या आहेत ना त्यांना पाणी सुटू शकतं, मॉइश्चर त्यामध्ये निर्माण होऊ शकतं. त्यासाठी लगेच मिक्स केल्यानंतर तुम्हाला लगेचच ही भजी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि लगेचच आपण ही मंचुरियन भजी करण्यासाठी घेणार आहोत. आता या ठिकाणी ही मंचुरियन भजी ज्या पद्धतीने कांदा भजी करतात त्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये देखील ही मंचुरियन भजी सोडू शकता किंवा तुम्ही अगोदर सर्व बॉल्स तयार करून ठेवू शकता आणि आयते वेळी फक्त तुम्हाला तळायचं काम आहे. त्यामुळे अशा दोन्हीही पद्धतीने तुम्ही ही मंचुरियन भजी करू शकता. आता या ठिकाणी मी मंचुरियन भजीसाठीचे जे बॉल्स आहे ते तयार करून ठेवणार आहे. काही बॉल्स तयार करून ठेवणार आहे आणि काही नंतर मी कढईमध्ये तसेच सोडणार. परंतु तेल तापत आहे तोपर्यंत काही बॉल्स तयार करत आहे. हे पहा, अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे बॉल्स तयार करायचे आहे. हे पहा, अगदी हलक्या हाताने बॉल्स सहज असा तयार होत आहे. लहान मोठ्या कोणत्याही साईजमध्ये तुम्ही तयार करू शकता. अशा पद्धतीने मी सर्व बॉल्स तयार करून घेतलेले आहे. काही बॉल्स तयार करायचे शिल्लक राहिलेले आहे. तेल देखील छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर आपल्याला ही मंचुरियन भजी तळून घ्यायची. आता तेल जर खूप कमी तापलेलं असेल ना तर ही मंचुरियन भजी तेलात सोडल्यानंतर लगेचच विरघळतात. त्यामधील ज्या भाज्या आहेत त्या सर्व सुट्ट्या होतात. त्यामुळे जास्त कमी तेल तापलेलं नको आणि खूपही जास्त कडकडीत तेल नको आहे. खूप जास्त कडकडीत तेल तापलेलं असेल ना तर ही मंचुरियन भजी तेलात सोडल्यानंतर जास्त तळली जातात आणि आतून मात्र ती कच्चीच राहतात. त्यामुळे तेल छान असं गरम झालं की गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर ही मंचुरियन भजी तळून घ्यायची. आता तुम्हाला खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची आहे आणि तरीही तुम्हाला ती गरमागरम सर्व करायची. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने ही मंचुरियन भजी तयार करून ती ताटामध्ये ठेवू शकता, तळून तयार करून ठेवू शकता. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला ही सर्व करायची आहे त्यावेळेस पुन्हा एकदा खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं. त्यामध्ये तळून घेतलेली अगोदरची ही मंचुरियन भजी पुन्हा एकदा तेलामध्ये सोडायची आणि छान अशी क्रिस्पी करून घ्यायची आणि छान अशी ही क्रिस्पी झालेली गरमागरम भजी तुम्ही सर्व करू शकता. कारण मंचुरियन भजी जी आहे ना ती बाहेरून खूप जास्त क्रिस्पी असतात आणि आतून खूप सॉफ्ट असतात. त्यामुळे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये आणि गरमागरम सर्व करायची असेल तर त्यासाठी अगोदर तळताना तुम्ही ते 70 ते 80% तळून घ्या. ती कढईमध्ये काढून तुम्ही ताटामध्ये तशीच ठेवा. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला ही सर्व करायची त्यावेळेस पुन्हा एकदा कडकडीत तेलामध्ये ती तळून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही दोनदा करून ही भजी तळून तयार करून घेऊ शकता. छान अशी ही मंचुरियन भजी या ठिकाणी तयार झालेली आहे. आता मला ही जी भजी आहे ती लगेचच सर्व करायची आहे. त्यामुळे मी एकाच वेळेस छान अशी कुरकुरीत तळून घेतलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि हळदी कुंकवासाठी आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.